नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे कॅलिफोर्नियाची ढेमशी म्हणजेच घारीघोरी कॅट मॉम। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आजकाल टेक्नॉलॉजी किती ॲडव्हान्स झाली आहे ना। म्हणजे आधी लोकांना मेकअप करावा लागायचा आपल्या सौंदर्यात अजून भर पाडायला। हळूहळू काही ॲप्लिकेशन झाले, त्यामधून लोक बिना मेकअप केल्या देखील फोटो काढायचे आणि त्यात तोंड रंगवून यायचं। आता तर स्मार्टफोनमध्ये इनबिल्डच हे सगळे फीचर्स असतात, त्यामुळे वेगळा असा ॲप डाउनलोड करण्याची पण काही गरज नाही लागत। याच फीचरचा फायदा ह्या आपल्या ढेमशा काकू करतायत। आता ह्या काय वाईट नाही दिसत, चांगल्याच दिसतात, पण ह्यांना भारी हौस आहे ती म्हणजे उगाचच फिल्टर यूज करायची आणि व्हिडिओ काढायची। नेहमी यांच्या व्हिडिओ मध्ये जशा ह्या मूव्ह होतात तसा तो फिल्टर पण निघत राहतो। एका सेकंड मध्ये ह्यांचा खरा चेहरा दिसतो विदाउट फिल्टरचा। पण आजकाल तर ना ह्या काकूंचा फिल्टर पण यांची साथ सोडून देतोय असं वाटते मला मंडळी। फिल्टर पण फिका पडायला लागलाय यांच्या समोर आता, आणि काकू आधी दिसायच्या त्याच्या दुप्पट मोठ्या दिसतायत। इन शॉर्ट, ह्या काकूंने पण लोकांना येडं बनवलं आहे इतर लोकांसारखंच, आपलं वय खोटं सांगून। मागे यांनी जे डाएट आणि जिम सुरू केलं होतं त्याचा फरक काहीच पडल्यासारखं वाटत नाही आहे यांच्याकडे बघून। कॉन्टेंट नाही म्हणून उगाचच यांनी सुरू केलेली 4 दिवसाची नाटकं होती। काय आहे ना मंडळी, हिच्याकडे आता दाखवण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे। 3 वर्षापासून हिने व्लॉगिंग सुरू केली असं हिचं म्हणणं आहे, आणि तेव्हापासून ही लोकांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवून दाखवते। हिचे व्हिडिओ बघून लोकांना खूप काय काय शिकायला मिळालं असं हिला वाटते, पण हा ना हिचा भ्रम आहे। मला तर आजपर्यंत हिच्या व्हिडिओमध्ये काहीच असं दिसलं नाही चांगलं, ना हिचे व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटले। 98% हिचे व्हिडिओ वांगोच्या व्हिडिओवरती डिपेंड असतात। तिने व्हिडिओ टाकला रे टाकला की 2-3 दिवसाचा गॅप मध्ये हिचे व्हिडिओही येतात, आणि तेच सेम कॉपी पेस्ट। वेगळा असा कॉन्टेंट काहीच नसतो, आणि फरक एवढाच असतो की वांगोच्या कमी शिक्षणामुळे तिच्या बोलण्यामध्ये जरा ततफफ जाणवतो, आणि घारीघोरीला इंग्लिश येत असल्यामुळे कॉन्फिडेंटली सगळं ती बोलते। ह्या ढेमशीने स्वतःच व्लॉगिंग निवडलं। आता डेली व्लॉगिंग म्हणजे काय, स्वतःचं पर्सनल लाईफ युट्यूब वरती विकायचं, त्या बदल्यात ह्यांना डॉलर्स मिळणार। घर बसल्या पैसे कमवण्याचं साधन म्हणजे युट्यूब, त्यामुळे काही दाखवलं की लोक तर मुर्गासारखे बघणार हे तर हिला चांगलंच माहिती होतं। सुरुवातीला 4-5 साधे व्हिडिओ बनवले, मग ही पण हिच्या मूळ पदावरती आली। हिने पण धुनी भांडी दाखवणं सुरू केलं। हिने कसं वांगोचं बघून डेली व्लॉगिंग सुरू केलं, चॅनल पासून कॉन्टेंट पर्यंत सगळं तिचंच कॉपी केलं होतं। आता हिला बघून अजून 2 जण सुरू झाले आहेत हेच सेम करायला, त्यांना बघून अजून 2 लोक, असं बघत बघत 2-2 लोकांची चेन बनत चालली आहे। युट्यूब वरती धुनी भांडी संघटना दिवसेंदिवस वाढत गेली आहे। जसं कोरोना स्प्रेड झाला होता ना, तशीच धुनी भांडी संघटनेची टीम देखील वाढत चालली आहे। आधी लोकांकडे 2 ऑप्शन असायचे, पण आता मल्टिपल ऑप्शन असतात। हिला कंटाळले तर लोक तिच्याकडे जातात, तिला कंटाळले तर परवा तिसरीकडे जातात, हे असं चालूच राहणार आहे। त्यामुळे कसं झालं आहे, व्ह्यूज वरती इम्पॅक्ट होतोय। व्ह्यूअरशिप कमी झाली तर डायरेक्टली ह्याचा परिणाम होतोय, तो म्हणजे आयत्या मिळणाऱ्या डॉलर्स वरती। ज्या डॉलर्स साठी हे सुरू आहे तेच जर कमी यायला लागले तर चलबिचल तर होणारच ना मनाची। असंच आता सध्या ढेमशीचं झालं आहे। तिने कितीही काही केलं तरी पण तिच्या व्हिडिओजला व्ह्यूज येतच नाही आहे। इतर लोकांसारखं स्टंट व्हिडिओ म्हणा किंवा ट्रॅव्हलिंग व्हिडिओ म्हणा, नवीन रेसिपीचे व्हिडिओ म्हणा, काही केल्या इतरांसारखे व्ह्यूज येत नाही आहे। त्यामुळे ढेमशीने ठरवलंय काय की आता धुनी भांडी दाखवणं बस झालं, काहीतरी नवीन केलं पाहिजे आयुष्यामध्ये। स्वतःकडे दाखवायला काही नाही असं नाही सांगत आहे, आव तर अशी आणते की दाखवायला माझ्याकडे खूप काय काय आहे, कॉन्टेंटची माझ्याकडे काहीच कमी नाही आहे। आणि डेली व्लॉगिंग म्हटलं की रोजच्या आयुष्यात जे काही घडते ते उठसूट सगळंच दाखवू शकते, पण मला ते आता दाखवायचं नाही आहे, मला काहीतरी नवीन करायचं आहे। सगळेच जे करतायत तेच मी करत आली आहे, पण आता नको। अगं वा ढेमशे वा, तुला खूप लवकर सुचलं ग हे, करून करून भागलीस आणि देवध्यानी लागलीस, वा ग बाई वा। मंडळी, काय तर म्हणे हिच्यामुळे लोकांनी अमेरिका बघितली, हीच ती महान बाई जिच्यामुळे अमेरिकेचं दर्शन घडलं आपल्याला। जर ही नसती तर अमेरिका काय इतर देशही जेही फिरते ते पण आपण बघू शकलो नसतो। बाई ग ढेमशे, हे जे एवढे उपकार केलेस ना तू लोकांवरती ते पुरे
झालं ग आता, नको अजून मेहरबान होऊस दुसऱ्यांवरती. तू जो डिसिजन घेतलाय ना, खरं तर तो तू खूप आधीच घ्यायला हवा होतास. पण डॉलर्सची हाव काय जात नव्हती ना तुझी. आता कसं रोस्टर्समुळे प्रत्येक तुझ्या व्हिडिओवरती रिॲक्शन दिल्यामुळे तुलाच कसं तरी व्हायला लागलं आहे आणि कुठेतरी चुकतेस, तुला देखील त्याची जाणीव होत चालली आहे. चांगलं आहे, देर आहे दुरुस्त आहे. नाहीतर काय, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं हेच सुरू राहिलं असतं. आधी कसं लोक काहीही बघायचे, पण आता खूप लोकांचे डोळे उघडत चाललेत. खरंच ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त त्या अंधमंद भक्तांचं काही केल्या डोक्यात प्रकाश नाही पडत आहे तेवढंच. आणि काही लोकांना तर आधीच माहिती होतं यांचा भुरटेपणा, पण काय आहे ना, त्या बिचाऱ्यांना ब्लॉक करून टाकलं होतं या ढेमशीने. बिचारे लोक कॉमेंट्स करायचे, खरं बोलायचे, पण ह्या भामटीने हाईड युजर केल्यामुळे इतर लोकांना ते कळायचंच नाही. आता कसं ते सगळे इथे येतात, पॉडकास्ट ऐकतात, आपलं मत मांडतात, मोकळे होतात. इथे येऊन ते लोक कॉमेंट करतात तरी देखील या ढेमशीला त्रास होतो, लगेचच लालेलाल होऊन जाते. मला असं वाटते रोस्टिंग पासून वाचण्यासाठी म्हणून ना या ढेमशीनेही नवीन नाटकं केली आहेत. असा एक स्टंट व्हिडिओ केला की व्ह्यूज पण येतील ना. भक्त बोलतील, नाही ताई तू तुझं धुनी भांडी दाखवणं चालूच ठेव, तुझे व्हिडिओ आम्हाला बघायला खूप आवडतात. मग 2-4 दिवस नाटकं झाल्यावरती परत येईल स्वतःच्या मूळ रूपावरती. मंडळी, आता या बाईने विचार केलाय ना स्विच करायचं डेली व्लॉगिंग वरून, मग हिने आधीच ठरवायला हवं ना की डेली व्लॉगिंग नाही करू शकत तर अजून काय काय करू शकते. पण नाही, तेही अंधमंद भक्तांना विचारायचं. मग काय, लोक जे काय बोलतील तेही करायला चालू होईल. मग ते पण लोक बोर झाले की सेम क्वेश्चन विचारेल. आता काय दाखवू, त्यापेक्षा एकदाच काय ते लॉक लावून टाकायचं ना त्या चॅनलला. कमी थोडीच आहे हिला कसली. तसं पण 3 वर्ष लोकांना मस्त येडा बनून पेढा खाल्लाय या ढेमशीने. अजून काय हवंय यार हिला. ह्या वर्षी क्रिसमस निमित्त ढेमशीला 2-3 पार्टीज अटेंड करायच्या होत्या आणि म्हणून मॅडम गेल्या होत्या शॉपिंगला. आता ही एक व्लॉगर आहे, हिचे जे कोणी फ्रेंड्स असतील ते हिचे व्हिडिओ बघतच असावेत ना मंडळी. मला वाटते ज्यांच्याकडे ही जाणार होती त्यांनी कदाचित बघितलाच असेल हिचा हा व्हिडिओ. ही जे काही आणायला जाते, काय काय दाखवते, त्यात काय यूज आहे का. जर कोणाला गिफ्ट आपण देतोय तर ते सरप्राईज असलं पाहिजे ना. आधीच जर समोरच्याला दाखवलं की बाबा मी हे तुझ्यासाठी हे घेते, या शॉप मध्ये मी गेली आणि एवढे पैसे दिले, याला काय अर्थ आहे का. गपचूप मध्ये जायचं, गिफ्ट घ्यायचं आणि रिटर्न यायचं ना. ते गिफ्ट काय काय आणलंय, काय काय घ्यायला गेली आहे ते कशाला दाखवत बसायचं उगाच. आता थँक्स गिव्हिंगला हिने ते रॅक ऑर्डर केलं होतं आणि त्यात वेदना काकूंने सायकली अडकवल्या होत्या असं हिचं म्हणणं आहे. सायकली, अगं बाई, स्वतःचा गावठीपणा लपवायला म्हणून लगेचच त्या बोली भाषेवरती का जाता यार तुम्ही. काही झालं की आमच्या इथे असंच बोलतात म्हणून ते तोंडातून निघून गेलं. एक वचन अनेक वचनची मदर सिस्टर एक कशी करायची ना ते तुमच्याकडून कोणीतरी शिकावं. त्या टोमली सारखं हिच्याही मागे वाटते वाघ लागतो. अशी पळत सुटते ना गाडीतून उतरली की काय विचारूच नका. आणि वेदना काकू तर आहेतच मूर्खासारखं हातात कॅमेरा घेऊन पकडून उभे, काकूंच्या बम वरती फोकस करत. ह्या माणसाला ना बोलून बोलून दमली आहे मी. याला काय बायकोच्या कमरेखालचा भाग दाखवून आनंद मिळतो ना काय माहिती. याला जर एवढंच आवडते ते बघायला तर कुशाल घरी बसून बघावं ना याने. लोकांना कशाला दाखवतोय. थोडी तरी त्या बायकोची उरलेली सुरलेली इज्जत आहे ती तरी जप रे माणसा. उठसूट सगळंच दाखवत बसतो तिच्या मागचं हलकटासारखा. मंडळी, तिकडे ना पर्सला चेन लावून ठेवली होती तर अडाणीसारखे दोघं नवरा बायको सांगतात कोणी उचलून नको न्यायला म्हणून अशी चेन लावली आहे. हो ग बाई, माहिती आहे. कुत्रा मांजर थोडी आहे ती की एका जागेवरून पळून जाईल म्हणून चेन लावून ठेवली आहे. तुमच्यासारखे भुरटे ना पटकन व्हिडिओ काढता काढता लंपास करतील म्हणून ती चेन लावली आहे. आणि अगं या बॅग्सचं काय घेऊन बसली आहे. इथे इंडियामध्ये पण ना बँक मध्ये गेलीस ना की पेनला रशी लावलेली दिसेल तुला. कारण तुझ्यासारखे फुकटे गोड गोड बोलणारे लोक ना कधी वस्तू गायब करतील ते समजणारच नाही. केसाने गळा कापणारे लोक असतात ना त्यातलीच तू आहेस ग ढेमशे. चुकून वेदना काकू स्कार्फला मफलर बोलले तर लगेच हे करून बत्तीशी दाखवायला लागली. ही घारी गोरी बोलली तर माय बोली आणि वेदना बोलले तर चुकीचं. वा ग बाई वा, नवऱ्याचं किती ग पान उतारा करणार आहेस दुनियेसमोर. काय मान आहे की नाही त्याला. तुझ्यापेक्षा ना मग ती वांगो तरी बरी ग असंच बोलेन मी. निदान मनोज काकांना कॅमेरा समोर तरी मान देते, रिस्पेक्ट करते त्यांचा. तू तर उठसूट त्या वेदना काकूंच्या इज्जतीचे धिंदवडे काढत असतेस. मंडळी, घ्यायचं तर या बाईला ना सगळंच असते पण कारण कशी देते. याच्यामध्ये तो कलर नव्हता, त्याची डिझाईनच नाही मला आवडली, ते जड होतं, मला हलकं हवं होतं, ते असं होतं ते तसं होतं. नुसतं टाइम वेस्ट करते स्वतःचा पण आणि इतरांचा पण. इथे ना प्रत्येक
प्रत्येक गोष्टीवरती भारताचा टॅग लावलेला असतो. अय्या किती छान, मस्त ना. हो मस्त. आलीस का ग ढेमशे फिरून फिरून आमच्या इंडियावरती? काही बोलायला नसलं की इंडियाचं कौतुक सुरू. एवढंच असेल तर इंडियामध्ये कायमची आहे ना राहायला, कशाला तिथे बाहेर राहतेस? अगं पैशासाठी किती चिपपणा करशील ग ढेमशे तू. मंडळी, ती वांगो कशी शैलाला घेऊन व्हिडिओ एंड करते तशी ही धैर्यला घेऊन बसते आणि व्हिडिओ एंड करते. म्हणजे व्हिडिओच्या शेवटी पण हिला वांगोचीच कॉपी करायची असते. किती निर्लज्ज बाई आहे नाही. आम्ही ट्रिपला गेलो म्हणून जिमला जायला नाही मिळालं. तिकडून आलो मग रुटीन सेट व्हायला वेळ लागला. खूप दिवस गेलीच नाही मी जिमला. अगं ती जिम ना फक्त कॉन्टेंट साठी आहे ग. जिम किंवा डाएट मध्ये काडीचाही इंटरेस्ट नाही आहे तुला. ते अगली स्वेटर पण हिने स्वतःच बनवलं, पण ते एअर ड्राय करण्यासाठी म्हणून ठेवलं होतं. काय आहे ना, मी उचललं तर ते पडून जाईल, स्टिक नाही झालं असेल ना. मग काय ग ढेमशे, तू 2 दिवस असंच कार्पेट वरती ठेवलं होतंस का ते स्वेटर धूळ खात? उचलून तर नक्की ठेवलंच असशील ना तू कुठेतरी. मग तेव्हाच दाखवायचं होतं ना. एका टॉपिक वरती भरमसाठ व्हिडिओ काढायचे. एवढं मात्र तुला छान जमते ग ढेमशे. मंडळी, हिने ती लाल भडक पर्स आणली होती आणि ओपन करून झाल्यावरती हिचं तोंड वाकडं झालं. नेहमीप्रमाणेच त्या पर्स मध्ये पण हिने खोट काढली काहीतरी. बोलते काय तर पर्सचा कलर रेड आहे. किती आंधळी असेल ना ही बाई. हिने घेताना तर ती पर्स नक्कीच बघितली असेल ना. कोणते नशे फुकून बसली होती ती पर्स घेताना. हिच्या एवढा असंतुष्ट आत्मा ना अख्ख्या दुनियेमध्ये कोणाचा नसेल. खूप वेळा मी ही गोष्ट नोटीस देखील केली आहे. ही बाई ना काय पण घेऊन येते ते रिटर्न करायला जाते. घेताना तर ही बाई वरून खालून उघडून बिघडून सगळं बघते, पण घरी आल्यावरती ती गोष्ट हिला आवडत नाही. मला वाटते कॉन्टेंट साठी म्हणूनच ना ही खरेदी करत असावी आणि घरी आल्यावरती व्हिडिओ केला की रिटर्न करत असेल. त्या व्हॅनिटीला तर हिने किती वेळ ऑर्गनाइज करताना दाखवलं आहे, तरी पण तेच रिपीट 2-3 महिन्यांनी परत दाखवत बसते. मी काय नेहमी व्हिडिओ बनवत नाही ना, त्यामुळे हे असंच सामान पडलं आहे. हो ग, मेकअप नाही करत तू, पण फिल्टर यूज करतेस ना. गाडी सर्व्हिसिंगला द्यायला ढेमशीला अजून एक गाडी हवी होती. म्हणजे ज्यांच्याकडे एकच गाडी असेल त्यांनी काय करायचं हो मंडळी, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे किंवा मित्रमैत्रिणीला बोलवायचं आणि त्यांना न्यायचं का? कितीतरी ऑप्शन आहेत. कॅब करू शकते, एवढं कमवते तर असे शुल्लक खर्च तर करूच शकते नाही ढेमशी. सगळीकडे काही हिला वेतनाच हवी असते स्पून फिडिंग करायला. कठीण आहे रे या ढेमशीचं. जेवढ्या पण या डेली व्लॉगर्स आहेत ना, या बायकांना उठता बसता नुसते नवरे हवे असतात ह्यांच्यावरती कॅमेरा मारायला. व्हॅनिटी वाला जो व्हिडिओ होता आणि त्यात ती जियाना डॉल दाखवत होती ना मंडळी, तेव्हा बघा तुमचा फिल्टर कसा ताता थैया करत होता. किती ते डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली आहेत. ढेमशे, झोपतेस की नाही ग बाई, की कोण कॉमेंट करते त्यांना ब्लॉक करत बसते सूट सूट. आता तर या ढेमशीच्या डोळ्याखाली सगळी काळी वर्तुळ होती, पण हेअर कट करायला गेली तेव्हा कन्सिलर एवढं फासलं होतं या बाईने की ते डार्क सर्कलच गायब झाले. आणि बोलते कशी की मी काय मेकअप नाही करत. त्या क्रिसमसच्या व्हिडिओ बद्दल तर काय बोलू मी मंडळी. नवऱ्याला सारखं त्या लाईट वाल्या स्वेटर वरून बोलत होती. अय्या लाईट लावले मस्त, LED आहे, बंद का करता, चालू करा ना, वेतन. त्या लहान मुलांसमोर काय या बाईचा पांचटपणा सुरू असतो ना, मला तेच समजत नाही. ती लहान मुलं बोलत असतील आम्ही एवढे छोटे असून पण आम्हाला सगळं समजते, आणि ही 40 वर्षाची घोडी हिला काय सगळ्या गोष्टीमध्ये छान मस्त करायचं असते काय माहिती. ग्रो अप ढेमशे, ग्रो अप नाव. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.